नमस्कार मंडळी. आजच्या युगामध्ये धावपळीच्या आयुष्यामध्ये असं झालं आहे की मन आपलं नुसतं अस्ताव्यस्त होऊन जातं आणि मनाला शांतता कुठेच मिळत नाही. पण आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत मनाला शांत करण्याचे काही सोपे उपाय, जे आपण रोजच्या आयुष्यामध्ये हे विचार अवलंब करून खूप मोठे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणू शकतो. चला तर मग पाहूयात काही विचार आणि ते आत्मसात करण्याचा नक्की प्रयत्न करा. आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मानसिक स्थिती खराब होते. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. अशा वेळी मनाची अवस्था खूपच बिकट होते. मन अस्वस्थ होतं. अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे, हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे विचार तुम्हाला कसे वाटतील हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओसाठी. कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे. कोणतीही परिस्थिती असली तरीही आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे असं नाही, कारण ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नसतं अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो. त्यातच आपलं हित असतं. ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही, आपण काहीही करू शकत नाही, त्यावेळेस अशा गोष्टीचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार हा केलाच पाहिजे. मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जाता, आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता, यावरूनच तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता. नेहमी पॉझिटिव्ह राहा. आयुष्य म्हटलं की अडचणी येणारच आणि वाईट घटना घडणारच. अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार म्हणजे वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असा होत नाही, तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्यांच्यामधून बाहेर पडणं. आपण भलेही वाईट अडचणीमध्ये सापडलो आहोत, त्यातून आपल्याला इतर कोणी बाहेर नाही काढू शकत, पण स्वतः आपल्या मनाला खंबीरपणे तयार करून बाहेर पडणं हाच खूप मोठा मार्ग असू शकतो. भविष्यकाळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये अजिबात अडकून राहू नका, कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण त्रास करून घेतो, आदळआपट करतो, मोठ्याने आरडाओरडा करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करून घेतो. तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केले त्याप्रमाणे काहीच करायचं नाही, तर नवीन पद्धतीने विचार करा. म्हणजे येणारा काळ आपल्याला अडचणीचा वाटणार नाही, मन शांत राहील. प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे, कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे. रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच, आणि तुम्ही खरोखरच खूप नशिबाने या गोष्टीतून बाहेर पडाल. तुम्हाला काहीही न होता आणि मानसिक त्रास करून न घेता. तुमचं ध्येय बदलू नका. आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही, कामामध्ये चूक झाली तर घाबरून जाऊ नका. काय चुका झाल्या आहेत त्याचा विचार करा
आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीनं कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करा. पण आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका किंवा मागे फिरू नका. यश मिळणारच. कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे आपण जर संयमानं सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्की म्हणजे हमखास मिळणारच. आयुष्यामध्ये यशाने कधीही हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीही खचून जाऊ नका. बऱ्याचदा असं होतं की काही माणसं थोडंसं यश मिळालं तरी हुरळून जातात आणि अपयश आलं तर एकदम खचून जातात, नाराज होतात. परंतु असं न करता अपयशाला खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये फक्त अडचणीच आठवून निराश होऊ नका. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईट गोष्टीच आठवण किंवा लक्षात ठेवतो आणि मग त्याच वाईट गोष्टींचा विचार करत बसतो. त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक भावना ही वाढत जाते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेले दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, आपल्यावर प्रेम करणारी लोक, आपली स्वप्न, आपली ध्येय याचा सतत विचार करून प्रगती करावी. एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असं नसतं. तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल, मनातून काढायचा असेल तर इतरांना माफ करावंच लागतं. त्याशिवाय माणसाला पुढे जाताच येत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं विसरून त्या व्यक्तीला माफ करावं. तर याचा अर्थ असा होतो की आपण झालेल्या चुकांमधून ती चूक सुधारून आयुष्यामध्ये पुढे जावं. सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार हा करत बसू नये. कारण आयुष्य खूप मोठं आहे आणि ह्या आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या लहान लहान अडचणींचा आपण सामना न करता, त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न न करता आपण मानसिक त्रास करून घेत बसतो. तर अशा वेळी खूप खंबीर राहून आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असतं. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करू नका. कारण आजच्या काळातील ओव्हर थिंकिंग ही सर्वात मोठी समस्या आहे. जे झालं नाही त्याची चिंता आणि जे होणार नाही त्याची भीती मनाला कमकुवत बनवते. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही गोष्टी वेळेवर सोडाव्या लागतात. लोक काय म्हणतील हे विचार करणं बंद करा. जगाचं काय एकच काम आहे, बोलणं. तुम्ही हरलात तरी बोलतील, जिंकलात तरीही बोलतील. म्हणून लोकांच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊ नका. कारण तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसभर आपण सगळ्यांसाठी धावतो, इतकी धावपळ करतो, एवढं धावपळीचं आयुष्य जगतो, पण स्वतःसाठी 2 मिनटंही कधी काढत नाही. कधीकधी आपलं आयुष्य अर्ध निघून गेलेलं असतं, पण स्वतःसाठी आपण कधीही जगलेलो नसतो. कधी शांत ठिकाणी बसा, नेचरमध्ये बघा, नेचर बघा, बाहेरच्या गोष्टी बघा, स्वतःला वेळ द्या, स्वतःशी बोला. मन हळूहळू शांत व्हायला लागेल. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. काही लोक फक्त तुमची एनर्जी कमी करतात. नेहमी निगेटिव्ह बोलणारे, स्वप्नांवर हसणारे आणि कॉन्फिडन्स तोडणारे लोक यांच्यापासून दूर राहणंच चांगलं. कारण शांत मनासाठी पॉझिटिव्ह वातावरण खूप गरजेचं असतं. भूतकाळ सोडायला शिका. जे गेलं ते गेलं. वारंवार जुन्या गोष्टी आठवून तुम्ही फक्त स्वतःला त्रास देता. लाईफमध्ये पुढं जायचं असेल तर काही गोष्टी विसरायलाच लागतात. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कठीण वेळ कायम राहत नाही. आज परिस्थिती वाईट असेल पण उद्या बदलू शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा.
कारण अंधार कितीही मोठा असला, सूर्य पुन्हा उगवतोच. मन शांत असेल ना, तर आयुष्यातील प्रत्येक संकट लहान वाटायला लागतं. याचा अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल. पण आपण मोटिवेशनपासून खूप लांब जातो कधीकधी, आणि या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. हा व्हिडिओ ऐकून खरंच तुमच्या मनाला खूप समाधान वाटेल, त्यामुळे मन शांत होईल. म्हणून स्वतःला वेळ द्या, शांत राहायला शिका आणि आनंदी जगायला शिका. कारण खरी श्रीमंती पैशात नाही, तर शांत मनात असते. आपण आजूबाजूला खूप लोक अशी बघतो की ज्यांच्याकडे सगळं आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, पण ते मानसिक त्रासातून जातात. कारण त्यांच्याकडे वेळ किंवा त्यांना इतर कोणी सांगण्यासारखंही नसतं. पण हे व्हिडिओ त्यांनाही तुम्ही शेअर करू शकता आणि स्वतःही स्वतः ऐकून खूप मोठा अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.